सर्वप्रथम मला सांगायचं असं की जे प्रोजेक्ट सेलचे जे ओनर आहेत पाटील सर यांचा जो स्वभाव आहे तो खूप छान आहे। कारण कुठलाही उद्योग करताना कस्टमर्स ज्यावेळेस आपल्याकडे जुळतो तो जुळताना त्याची क्वालिटी आणि दिलेली सर्व्हिस ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या दोन्ही गोष्टी आम्हाला इथे व्यवस्थित वाटल्या। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रोजेक्ट सेल इंजिनिअरिंग कंपनीमध्ये आज खरं तर आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रातील हा पहिला मशिनरी मॉल आहे आणि या ठिकाणी महेकरवरून कस्टमर आलेले आहेत। त्यांना ही मशीन जी आहेत ती दिलेली आहेत। मशीन घेतल्यानंतर नेमकी त्यांच्या भावना काय आहेत आणि ही मशीन त्यांनी कशासाठी घेतली सविस्तर जाणून घेऊयात। सर स्वागत आहे। सर्वप्रथम तर परिचय द्या आपला। नमस्कार, मी सुभेदार संतोष नरवाडे, रिटायर्ड। माझं गाव मेहकर, जिल्हा बुलढाणा, बोरी माझं गाव आहे। हे पल्वलायझर घेण्यामागचा उद्देश आमचा, आम्ही दिव्यनीती ॲग्रो फूड्स म्हणून एक सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आम्ही मोरिंगा पावडर बनवण्यासाठी हे इम्पॅक्ट पल्वलायझर आम्ही या ठिकाणी आज घेतलेलं आहे। या डेमोमध्ये आम्हाला खूप छान प्रकारची शुद्ध दिव्यनीती मोरिंगा पावडर आम्हाला या ठिकाणी भेटलेली आहे। एकंदरीतच ही जी मशीन घेतली तुम्ही योजनेतून तुम्ही घेतलेली आहेत, तर काय नेमकी तुमची आतापर्यंतचे अनुभव याच्यातला राहिलेला आहेत? सगळे प्रोसेसिंग कशी कंप्लीट झाली आहेत काय? आम्ही आता योजनेसाठी ॲप्लिकेशन दिलेले आहे आणि महाडीबीटीमधून जर आम्हाला याचा फायदा झाला तर नक्कीच आम्ही त्याचा फायदा घेऊ। सुरुवात आमची अशी होती की आम्हाला जशी मशीन पाहिजे म्हणजे आपल्याला प्रॉडक्टसाठी, कारण मोरिंगा पावडर ज्यावेळेस आपण बघतोय त्याला फाईन पावडर होणं जरुरी असतं आणि ती फाईन पावडर आम्हाला या मशीनमधून भेटली। आम्ही ज्यावेळेस डेमो घेतला त्यावेळेस आम्हाला ती फाईन पावडर भेटली, म्हणून मग आम्ही त्या मशीनला आणि प्रोजेक्ट सेलला अप्रोच केला। नक्कीच काय सांगाल प्रोजेक्ट सेलचे जे आपले सध्या कस्टमर आहेत, हा व्हिडिओ बघतायत, त्यांना नेमकी काय सांगाल की या ठिकाणची जी सर्व्हिस आहे ती नेमकी कशी आहेत आणि जी मशिनरीची क्वालिटी आहे किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला जे काही मशीनकडनं अपेक्षित असतं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळतात? सर्वप्रथम मला सांगायचं असं की जे प्रोजेक्ट सेलचे जे ओनर आहेत पाटील सर यांचा जो स्वभाव आहे तो खूप छान आहे। कारण कुठलाही उद्योग करताना कस्टमर्स ज्यावेळेस आपल्याकडे जुळतो तो जुळताना त्याची क्वालिटी आणि दिलेली सर्व्हिस ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या दोन्ही गोष्टी आम्हाला इथे व्यवस्थित वाटल्या, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। नक्कीच, धन्यवाद सर। तर मंडळी, आजचं हे जे मशीन आहे हे दीपक सर आणि संतोष सर यांनी घेतलेलं आहे आणि मेहकरमधील बोरी या ठिकाणी आता तुम्हाला हे पल्वलायझर जाताना बघायला मिळणार आहे। खरं तर एक आगळा वेगळा उपक्रम जो आहे या दोघांनीही हाती घेतलेला आहे। माजी सैनिक आहेत दोघंही आणि शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारे त्यांच्या मालाला दर्जेदार भाव भेटावा आणि शेतकऱ्याचं भलं व्हावं या अनुषंगाने यांनी हा जो मोठा प्रोजेक्ट उभारलेला आहे, हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांनाही आणि जे काही त्यांचे ग्राहक आहेत त्यांनाही फायदेशीर ठरणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटलाय कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि एकदा नक्की व्हिजिट करा प्रोजेक्ट सेल मशिनरी मॉलला, जो की कचनेर या ठिकाणी आहे। छत्रपती संभाजीराजे कारखान्याच्या समोरच तुम्हाला या ठिकाणी प्रोजेक्ट सेल मशिनरी मॉल दिसेल, छत्रपती संभाजीनगर। थांबूया तिथं, धन्यवाद।